15-20 फुटाच्या उंचीवरचा होत आहे बंधूंनो। ज्यावेळी अशा विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज ज्या महामानवांच्या मुळे महामार्गाला विरोध करत असताना सरकारनं गेल्या 2 वेळेला या महामार्गाचे आरेखन बदललेलं आहे। खरं तर आरेखन बदलत असताना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना कोणालाही दिलेली नाही। मुद्दा असा आहे की हा आरेखन का बदललं, तर आमचा प्रश्न असा आहे की तुम्ही शेतकऱ्यांना 5 पट रक्कम देतो म्हणून सांगितलेलं आहे, पण प्रत्यक्षामध्ये मात्र हा महामार्ग हा राज्य सरकारचा महामार्ग आहे, हा केंद्र सरकारचा महामार्ग नाही। त्यामुळे केंद्राचा 2013चा भूसंपादन व पुनर्वसन अधिनियम हा या महामार्गाला लागू नाही। त्यामुळे संपादन होणारी जी जमीन आहे ती केवळ 2 दुपटीने संपादनाची रक्कम दिली जाणार आहे, ती ही रेडिएक्टर टेबलच्या दराप्रमाणे आहे आणि रेडिएक्टरचा दर हा अत्यंत किरकोळ आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची ही थेट फसवणूक आहे, ही फसवणूक होऊ नये हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की हा जो रस्ता ज्या भागातून जाणार आहे तो भाग हा अतिसंवेदनशील म्हणजे बुदरगड, राधानगरी, आजरा आणि चंदगड हा सह्याद्रीचा पूर्व उतारावरचा भाग आहे। हा इको सेन्सिटिव्ह झोन आहे। इथं कोणत्याही प्रकारचा नवा प्रकल्प आणत असताना तुम्हाला ग्रीनफील्ड म्हणजे ग्रीन मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते, तशी कोणतीही परवानगी घेतली नाही। याचा पर्यावरणीय अभ्यास ज्याला आपण EIA म्हणतो तो EIA झालेला नाही। त्याचा SIA म्हणजे सोशल इम्पॅक्ट काय होणार आहे याचाही अभ्यास झाला नाही। केवळ कुणाच्या तरी भांडवलदारांच्या आणि अदानी अंबानीच्या हितासाठी जर आमच्या शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त तुम्ही करणार असाल, पर्यावरण नष्ट करणार असाल, याबरोबर इथली संस्कृतीही नष्ट होणार आहे। या सगळ्याचा विचार आम्ही करून या आंदोलनामध्ये आम्ही उतरलो आहोत। बोलतोय मी, आमची 300 एकर जमीन आहे ती सगळी उद्ध्वस्त होणार आहे या रस्त्यामुळे आणि आम्ही राहायचं कुठे हा प्रश्न पडला। आम्ही रस्ता होऊ देणार नाही त्यांना, ते स्वतःच त्यांचं काय जायच नाही, शेतकऱ्यांचं जातंय। त्यामुळे आमची तळमळ त्यांना समजली पाहिजे काय होते ते। त्यांच्यावर ही जर वेळ आली की तुम्ही काय केलं असतं, स्वतःच्या घरादार उद्ध्वस्त केली असते का तुम्ही? आमची पोरं शिकतात, आम्ही पोरांचं लग्न करते वेळी आम्ही शेत कुठलं दाखवणार त्यासनी? आमच्या पोरांची लग्न होतील का? आताची परिस्थिती कशी आहे? आम्ही त्यांना शेत दिलं, घरात दिलं, आम्ही काय करायचं? कुठे जायचं आम्ही? पैशाची गरजच आहे आम्हाला, आमची जमीन पाहिजे, घरदार पाहिजे। पैसे द्यायला कामाचे पैसे कोण? आमच्या घरात कोण लाडके भाऊ आता गेले आता लाडक्या भावाची काय बहिणीची गरज नाही त्यासनी, भावाची काय गरज आहे बहिणीसनी? 10 जून आम्हाला काय बसवायला होती, आम्हाला पैशाची गरज नाही। लाडकी बहीण बंद केली तरी चालती, आम्हाला गरज नाही लाडक्या बहिणीची। आमच्या पैसा आम्हाला देते, लाडक्या भावाची गरज नाही। लाडक्या भावाला आपल्या घरात शेत घालावं आणि रस्ता करावा, बहिणीची काय गोष्ट करायला लाडका भाऊ जो लाडक्या भावाला समजलं पाहिजे। मालूबाई आम्हाला मालूबाई जनकर चव्हाण किती जमीन आहे तुमची? आमची जमीन आहेच कुठे 15 गुंठ आम्हाला चौघासनी आहे काय, मग ती जमीन जर आमची गेली तर ते आता पैसे सरकार देणार, आताची पिढी राखणार आहे पैसे ते गेली, आम्ही म्हातारी काय खायचं सांगा? मग सरकारच्या दारात आम्ही तिकडे जातो, नाही द्या आम्हाला सरकार तिकडे, नाहीतर आम्हाला औषध तरी वाढून द्या आणि पचगंधाला नाही द्या आम्हाला, आमच्या शक्तीचं द्यायचं नाही, नाहीतर आम्ही औषध खाऊन त्याच्या दारात मरणार आम्ही। जागा सुद्धा आम्हाला नको, शीत पिढी आताचे पैसे असतील का? नोट वाढवायला राहा, नोट बाकी वाढवणं शेत वाढवून जातं। ही धर्माधर्मीची पोरांची दिवी आहे, हे पोरांचे पैसे द्यायचे आम्ही कुठे जायचे? त्या पोराची नोकऱ्या लावल्या होत्या आम्ही मिळत निवडणूक सांगितलं होतं की शक्तीपीठ रस्ता रद्द करणार, निवडणुकीत सांगितलं होतं शक्तीपीठ रस्ता रद्द करणार, कुठे निवडणुकीचा तेवढे नाही आम्हाला कोणी सांगायला, त्याची कशी मतं मिळायची ते बघतात, तसं सांगून करतात। आम्हाला तसं सांगितलं असतं म्हणजे अशी मतं घेऊन बघतो आम्ही, म्हणजे ते कुणी कडनं म्हणून शेतकऱ्याची करतात मागतात सांगा,
काय मिळेल शेतात 15 गुंठ्यात काय मिळेल ते आम्ही लाईट बिल महाग शेतकरी धान्य महाग ही तुमची आम्ही भर करायची आणि तीच आम्ही आमच्यावर जे लढले आमचे दाबायचे शेतकऱ्याचे म्हणल्यावर चालेल का? त्याच्या आधी अशी परिस्थिती होती काय? नव्हते कशी परिस्थिती गोड बोलून आमची मत घेऊन नेते निवडून आणून आम्ही जायचो आणि त्या नेत्याने आमच्या लढ्या पाहिजे दिला तर आम्ही जायचो तिथे काय जगून काय करायचं आमच्या घरं जायची शेतात जायची आणि मुलगी आम्हाला मारलं तर चालेल तिथंच मरायचं गावा जाऊन खायचं काय केलं आता सगळं नेलं तर नागपूरपासून आम्हाला पैसे देतील तरी या शक्तीपीठाचा रस्ता हा रद्द झालाच पाहिजे कारण यामुळे आमची घरदार शेत सुद्धा सर्व काही जाणार आहे त्यामुळे या शक्तीपीठाचा रस्ता बंद झालाच पाहिजे घोषणा देखील आयुष्य झिजवणाऱ्या सावित्रीबाई फुले भारताचे संविधान जगाच्यासाठी आदर्शवत करणारे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना सगळ्या महामानवांचं नाव मी आता घेत नाही वेळेअभावी मला 3-4 मिनिटाचा वेळ दिलेला आहे मला माझं मनोगत पूर्ण करायचं आहे या सर्वांना नतमस्तक होऊन आणि माझी सर्व शेतकरी बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या चरणाला स्पर्श करून मी या ठिकाणी आपल्या समोर माझे 2 शब्द सादर करत आहे. मित्रहो, मला माहिती आहे की शक्तीपीठ महामार्ग हा 13 जिल्ह्यातून जातो आणि कोल्हापूर जिल्ह्यामधून जवळजवळ 72 ते 73 गावांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. मित्रहो, बरेच लोक त्यांच्या फेवर मध्ये आहेत. हे जरी असलं तरी दुष्काळी भागातून ज्या वेळेला हा रस्ता येतो त्यावेळेला शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होत नाही अशी लोकांची धारणा आहे. परंतु कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शाहू महाराजांच्या कृपेनं सुजलाम सुफलाम झालेला आहे. सगळीकडे पाण्याचा प्रवाह असल्यामुळं आणि शिवाय आपल्याला निसर्गाचं वरदान असल्यामुळं आपल्याकडं सह्याद्री खोऱ्यामध्ये